पुणे काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जाते। रवींद्र धंगेकर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे। धंगेकरांचं व्हॉट्सअप स्टेटस हे सध्या चर्चेमध्ये आलेलं आहे आणि त्यामुळे विविध वितर्क लढवले जात आहेत। गळ्यामध्ये भगवा असलेला फोटो आणि शाहका रुतबा हे गाणं, त्यामुळे आता चर्चा अधिक होऊ लागलेली आहे। राजकीय वर्तुळामध्ये धंगेकरांच्या या स्टेटसची जोरदार चर्चा आहे। काँग्रेसचे निरीक्षक पदावरून डावलल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी स्वकीयांना डिवचणारा स्टेटस ठेवलेला आहे। मला असं वाटतं की रवींद्र धंगेकरांनी गळ्यामध्ये जर भगवा उपरणं ठेवला असेल आणि त्याच्यावर भविष्यामध्ये जर धनुष्यबाण आलं तर आम्हाला सगळ्यांना आनंद आहे। तर पुणे काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जाते। रवींद्र धंगेकर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगलेल्या आहेत। धंगेकरांचं व्हॉट्सअप स्टेटस हे सध्या चर्चेमध्ये आहे। गळ्यामध्ये भगवा असलेला फोटो आणि शाहका रुतबा हे गाणं, आणि त्यामुळे आता विविध चर्चा रंगलेल्या आहेत। त्यांच्या स्टेटसची जोरदार चर्चा एकीकडे सुरू आहे। काँग्रेसच्या निरीक्षक पदावरून त्यांना डावललं आणि त्यानंतर रवींद्र धंगेकर स्वकीयांना डिवचणारं स्टेटस ठेवल्यामुळे चर्चेत आले। तर रवींद्र धंगेकर हे शिवसेनेमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगलेली आहे। त्यामुळे पुणे काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चा आहेत। धंगेकरांनी एक व्हॉट्सअप स्टेटस ठेवलेला आहे आणि त्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। त्यांच्या गळ्यामध्ये भगवा उपरणं दिसतंय आणि त्याचबरोबर शाहका रुतबा हे गाणं त्यांनी व्हॉट्सअप स्टेटसला लावलेलं आहे। त्यामुळे आता रवींद्र धंगेकर हे शिवसेनेत जाणार अशी चर्चा रंगलेली आहे। नेमकं काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून। निलेश, काय नेमकी माहिती मिळते? रवींद्र धंगेकर शिवसेनेत जाणार आहे अशी चर्चा आता रंगलेली आहे। खरं तर आगामी निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची एक बैठक झाली। त्या बैठकीमध्ये काही पदाधिकाऱ्यांना काँग्रेसची जबाबदारी दिली, निरीक्षक म्हणून किंवा वॉर्ड अधिकारी म्हणून असे काही पदाधिकाऱ्यांना जबाबदारी दिली आहे। मात्र या बैठकीमध्ये रवी धंगेकर आहेत त्यांना बोलवण्यात आलं नाही अशी सूत्रांची माहिती आहे आणि जबाबदारी सुद्धा काँग्रेसकडे देण्यात आली नाही। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार रवी धंगेकर हे नाराज असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर रवी धंगेकरांचा कालपासून एक स्टेटस व्हायरल होतोय। त्याच्यामध्ये ते भगवा जो मफलर आहे ती गळ्यामध्ये अडकून त्यांनी व्हिडिओ जो आहे तो स्टेटस मध्ये ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतो। तर या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर मागे काही दिवसांपूर्वी ते एकनाथ शिंदेला सुद्धा भेटले होते, काही भाजपच्या नेत्यांनाही भेटले होते। त्यामुळे रवी धंगेकर आता काँग्रेस सोडणार का आणि हिंदुत्वाचा झेंडा हाती घेणार का अशा चर्चा ज्या आहेत त्या पुण्यामध्ये आपल्याला रंगलेल्या पाहायला मिळतात आणि त्यालाच कुठेतरी गुरुदादा देत असताना रवी धंगेकरांचा हा जो व्हिडिओ आहे किंवा स्टेटस आहे तो आपल्याला आता पाहायला मिळतो। अगदी धन्यवाद निलेश दिलेल्या माहितीसाठी।